आता तुम्हाला नकाशामध्ये जे गाव दिसतंय ते आहे गजनी. अफगाणिस्तान मधलं हे एक गाव आहे. काबूल आणि कंदाहार हायवेवरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला वाटेमध्ये गजनी हे गाव लागतं. खरं तर गजनी हे गाव आपल्याला माहिती असायचा काहीही संबंध नाही, पण तरी देखील हे गाव आणि हे नाव भारतातल्या प्रत्येकाच्या परिचयाचं आहे. कारण इथल्या एका सुलतानानं भारतात येऊन सोमनाथचं ऐतिहासिक मंदिर लुटलं होतं. हजारो लोकांच्या कत्तली केल्या होत्या आणि सोमनाथ मधलं ते पुरातन शिवलिंग जे अंतराळी तरंगत होतं, 2 मीटर हवेमध्ये तरंगत असणारं ते शिवलिंग यानं पाडलं, ते तोडलं आणि ते घेऊन तो गझनीला म्हणजे अफगाणिस्तानला परत गेला. त्यामुळे सोमनाथच्या मंदिराचा विध्वंस त्यानं कसा केला, सोमनाथच्या मंदिराच्या या विध्वंसाला म्हणजे 1026 मध्ये झालेल्या घटनेला आज 1000 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याबद्दलचा एक कार्यक्रम देखील भारत सरकार साजरा करते. या कार्यक्रमाच्या अगोदर आपण बघूया की हा विध्वंस कसा केला गेला, महमूद गझनीनं सोमनाथाचं ते मंदिर कसं लुटलं आणि ते शिल्प त्यानं कसं तोडलं. याशिवाय या गोष्टीची देखील चर्चा करूया की खरोखर महमूद गझनीनं जी लूट केली ती फक्त पैशासाठी होती की त्यामध्ये धर्माचा काही संबंध होता. हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इसवी सन 997 मध्ये सुबक्तगीन नावाचा जो गझनीचा सम्राट होता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याला 2 मुलं होती. एकाचं नाव होतं इस्माईल, दुसरा होता महमूद. इस्माईलला त्याच्या वारसाप्रमाणे गादी मिळावी असं सुबक्तगीनची इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यानं गादी दिली. पण महमूद हा चिडून बसलेला होता. तो तेव्हा खोरासानमध्ये होता. खोरासानमधून त्यानं जाऊन गझनीवरती हल्ला केला आणि आपल्या भावाला ज्याला गादी मिळालेली होती त्या इस्माईलला त्यानं पकडलं आणि त्याची हत्या करून टाकली आणि स्वतः गझनीचा सम्राट झाला. हा गझनीचा सम्राट झाल्यानंतर लगेचच त्यानं भारतावर हल्ले करायला सुरुवात केली. आता आपल्याकडे जो पाकिस्तानचा नकाशा दाखवला जातो तो पूर्वी भारताचाच नकाशा होता, भारतच होता. त्यामुळे या गझनीच्या नव्या सुलतानानं तेव्हाच्या पंजाबमध्ये, सिंधमध्ये हल्ले करायला सुरुवात केली. अशा पद्धतीनं त्यानं जे पुढे एकूण 33 वर्ष राज्य केलं त्यामध्ये 17 वेळा हल्ले भारतावर केले आणि त्यातले शेवटचे 2 हल्ले त्यानं सोमनाथच्या मंदिरावरती केले. आज आपण 2026 मध्ये हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय. बरोबर 1000 वर्षापूर्वी ऑक्टोबर 1025 मध्ये महमूद गझनी 30,000चं आपलं सैन्य घेऊन भारताच्या मोहिमेवर निघाला. सुरुवातीला तो मुलतानमध्ये गेला जे सध्या पाकिस्तानमध्ये आहे. ते त्यानं जिंकून घेतलं, हजारोंची कत्तल केली आणि तिकडून मग तो राजस्थान मार्गे भारतातल्या आत्ताच्या सोमनाथ मंदिराच्या जवळ पोहोचला. सोमनाथचं हे अतिशय प्रसिद्ध असं तिथं मंदिर होतं. या मंदिरामध्ये 1000 ब्राह्मण पुजारी होते. याशिवाय मंदिर हे जे आताचे वेरावळ नावाचं गाव आहे, या वेरावळ, प्रभास या भागामध्ये जी लोकांची घरं होती ती सगळी त्यानं नासधूस करून टाकली. तिथला जो किल्ला होता त्याच्यावरती त्यानं हल्ला केला, तो देखील जिंकून घेतला. अशा पद्धतीने तिथल्या हजारो लोकांच्या कत्तली करायला सुरुवात केली. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वेरावळ जवळ 3 नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो, अशा 3 नद्यांच्या कपिला, हिरण आणि सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावरती हे महादेवाचं मंदिर होतं, जे भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांच्या पैकी पहिलं महादेवाचं मंदिर म्हणून ओळखलं जात होतं. आणि या मंदिराबद्दल त्या काळात देखील मोठं भारतीयांच्या मनात श्रद्धा होती आणि त्यामुळं हजारो भाविक या मंदिराकडे रोज जायचे. या मंदिरामध्ये असं सांगतात की गंगा नदी जी तिथून 1200 किलोमीटर अंतरावर आहे, तिथलं पाणी आणून या शिवलिंगाला या ठिकाणी अभिषेक केला जायचा. अशा प्रकारचं हे मंदिर होतं. या मंदिराला 2000 गावांचं उत्पन्न जोडून दिलेलं होतं. त्यामुळे या मंदिरामध्ये प्रचंड पैसा होता, संपत्ती होती. इथं अनेक सोन्याच्या मूर्ती होत्या. या मंदिराचा जो कळस होता तो देखील सोन्याचा होता. अशा अनेक गोष्टी या मंदिराबद्दल महमूद गझनीच्या कानावर पडत होत्या. त्याचे जे इंटेलिजन्स होते, त्याचे इंटेलिजन्स डिपार्टमेंटकडनं त्याला माहिती मिळत होती की असं एक मंदिर भारतात आहे, हे मंदिर लुटलं तर बाकी कुठली लूट करायची गरज लागणार नाही, अशी माहिती महमूद गझनीपर्यंत पोहोचलेली होती. त्यामुळे गझनीचे डोळे लागलेले होते. ते सोमनाथला जायचं आणि ते मंदिर लुटायचं, म्हणजे इतकी संपत्ती आपल्याला मिळेल की आपल्याला आपलं सगळं काम आयुष्यभराचं होईल. आता त्याला किती संपत्ती मिळाली ती मी शेवटी सांगणारच आहे, पण त्या अगोदर सोमनाथच्या मंदिराची आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती आपण बघायला पाहिजे. इसवी सन 815 मध्ये म्हणजे या महमूद गझनीनं सोमनाथवर आक्रमण करायच्या अगोदर साधारण 200 वर्षापूर्वी नागभट नावाच्या गुर्जर प्रतिहार राजानं हे मंदिर बांधलेलं होतं. आता हे मंदिर दिसतं. या मंदिराचे काही जुने फोटो देखील आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, जेणेकरून तुम्हाला कल्पना येईल की हे मंदिर कशा प्रकारे अनेक वेळा तोडलं गेलंय. पण आपण या व्हिडिओमध्ये महमूद गझनीनं कसं तोडलं याबद्दलची चर्चा करतोय. महमूद गझनी जेव्हा वेरावळमध्ये पोहोचला आणि या प्रभास पाटणच्या सगळ्या क्षेत्रात पोहोचला, तेव्हा त्यानं मोठ्या प्रमाणावर कत्तली केल्याचा उल्लेख आहे. त्यानं तिथं साधारणतः 50,000 लोकांची कत्तल केली असं त्याच्याच बरोबर आलेल्या इतिहासकारांनी आणि ग्रंथकारांनी लिहून ठेवलेलं आहे. त्याच्याबरोबर अल बेरुनी नावाचा एक लेखक आलेला होता.
तो महमूद गझनी बरोबर अनेक वेळा भारताच्या मोहिमांमध्ये होता, त्यामुळे तो तिथं होता आणि त्यानं काय काय घडलं ते सगळं लिहून ठेवलंय. त्यानं असं सांगितलंय की जेव्हा महमूद गझनी या भव्य अशा मंदिराच्या आत पोहोचला, तेव्हा मंदिरात गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मंदिराच्या आत प्रचंड संपत्ती आहे, अनेक सोन्याच्या मूर्ती इथं दिसत आहेत. याशिवाय मंदिरामध्ये महमूद गझनीला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली, ती म्हणजे जमिनीपासून साधारणतः 2 मीटर उंचीवरती म्हणजे जवळजवळ 6 फूट उंचीवरती एक शिवलिंग होतं आणि ते अंतराळी तरंगत होतं. हे शिवलिंग मग या ठिकाणी कसं तरंगतंय हे महमूद गझनीला कळेना. त्यानं आपल्या सैनिकांना आदेश दिला की ही मंदिरातली मूर्ती पहिल्यांदा तोडून टाका. त्याप्रमाणे त्या लोकांनी मग त्या शिवलिंगावरती घणाघात करायला सुरुवात केली, पण तरी देखील ते शिवलिंग खाली पडलं नाही. तेव्हा महमूद गझनीला प्रश्न पडला की नक्की आता याच्यावर काय उपाय. तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या काही लोकांनी अंदाज लावला की ही जी शिवलिंग आहे हे याच्यामध्ये काही आयर्नचा म्हणजे लोहाचा अंश असल्यामुळं हे शिवलिंग तरंगत ठेवलेलं आहे आणि त्यासाठी विज्ञानाचा वापर भारतीयांनी केलाय. आणि अल्बेरुनीनं हे सुद्धा लिहून ठेवले की या मंदिराचा जो डोम होता, वरचा स्ट्रक्चर होता, त्याच्यामध्ये काही मॅग्नेट्स म्हणजे लोहचुंबक लावून ठेवलेले होते. याशिवाय या मंदिराच्या भिंतींमध्ये काही लोहचुंबक ठेवलेले होते आणि त्याच्यानुसार हे मधली जी शिवलिंग होतं, जी पिंड होती, ती एक प्रकारे बॅलन्स केलेली होती आणि ती हवेत तरंगत होती. त्यामुळं मग महमूद गझनीनं आदेश दिला की या मंदिराच्या भिंती आणि छत कोसळून टाका आणि त्याप्रमाणे मग त्याच्या सैनिकांनी भिंतीवरती घणाघात करायला सुरुवात केली, छतावरती हल्ले केले आणि त्यानंतर मग ती पिंड खाली पडली. ही पिंड खाली पडल्यानंतर मग महमूद गझनीनं ती पिंड आपल्या बरोबर त्याच्या अफगाणिस्तानला घेऊन गेलेली आहे आणि तिथं जाऊन त्यानं ही पिंड तिथल्या शाही महालाच्या पायाखाली, तिथल्या एका मशिदीच्या पायाखाली, याशिवाय मक्का आणि मदिनीला देण्यासाठी देखील पाठवून दिलेली आहे. त्यामुळे अनेक लोक इथं अशा प्रकारची चर्चा करतात की महमूद गझनीचा जो हल्ला होता तो फक्त इथल्या संपत्तीसाठी, मंदिरातले जे काही पैसा मिळत होता किंवा ब्राह्मणांच्या वरती हल्ला करण्यासाठी होता, पण तसं नव्हतं. महमूद गझनीला स्वतःला बुत शिकन व्हायचं होतं. म्हणजे इस्लामचा तारणहार, मी मूर्ती भंजक आहे हे त्याला जगाला दाखवायचं होतं आणि त्याला हे ठसवून सांगायचं होतं की इस्लामचे आतापर्यंत जे जे महत्वाचे लोक होऊन गेले त्याच्यामध्ये माझ्या एवढा मोठा मूर्तीभंजक कोणीच झाला नाही. आणि असं करून तो इस्लामच्या इतिहासामध्ये अमर होण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून महमूद गझनीनं सोमनाथवरती हल्ला केला होता. त्याच्यामागे धार्मिक कारण देखील होतंच, याच्यामागे फक्त आर्थिक कारण होतं असं म्हणून लपता येणार नाही. आणि म्हणूनच बघा, गझनीच्या नावानं आज देखील पाकिस्तानमध्ये मिसाईल फायर केला जातात. म्हणजे गझनीला जे अपेक्षित होतं ते आज देखील खरं होतंय. पाकिस्ताननं आज देखील गझनीला 1000 वर्षांनी लक्षात ठेवले, ते त्याच्या कट्टर इस्लामिक असण्यासाठीच. आज देखील अनेकांनी अशा प्रकारे शिवलिंग तरंगू शकतं अशा पद्धतीनं लेविटेशन नावाची जी सायंटिफिक कन्सेप्ट आहे त्याच्या आधारानं हे करता येऊ शकतं, हे अनेकांनी सिद्ध केलेलं आहे. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज युट्यूबवरती आहेत, ते तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता. महमूद गझनीनं इथं मंदिरामध्ये असलेल्या इतर सोन्याच्या मूर्ती आणि इतर अनेक गोष्टी पळवून नेल्या. त्यानंतर तो जाताना जवळजवळ त्याला येताना त्यानं 30,000 उंट आपल्यासोबत आणले होते, इतर त्याचे घोडे होते. या सगळ्यांच्यावर लादून त्याने इथून लाखोंची संपत्ती घेऊन गेली. असं म्हणतात की 2 कोटी दिनार एवढी संपत्ती तो घेऊन गेला. 2 कोटी दिनार ही तेव्हाची संपत्ती आहे. आजच्या आकड्यामध्ये काढायची तर याला काही हजार कोटी रुपयांची संपत्ती या महमूद गझनीनं भारतातून सोमनाथच्या मंदिरामधून घेऊन गेलेली आहे. महमूद गझनीनं जरी हे मंदिर पाडलं असलं, इथल्या लोकांच्या हत्या केल्या असल्या, तरी कुमारपाल नावाच्या नव्या राजानं पुढच्या काहीच वर्षात म्हणजे 12 वर्षाच्या आत पुन्हा हे मंदिर उभं केलं. कारण भारतीयांच्या श्रद्धेचा भाग असणारे हे मंदिर भारतीयांनी तसंच पडू देणं हे अशक्य होतं. त्यामुळे हे मंदिर पुन्हा उभं राहिलं. पण पुन्हा नंतर मोहम्मद घोरीच्या मोहिमेमध्ये हे मंदिर पाडलं गेलं. नंतर उलुग खानाच्या मोहिमेमध्ये पाडलं गेलं. नंतर औरंगजेबाने हे मंदिर पडलं. त्यांच्या कथा आम्ही पुन्हा कुठल्या तरी एका व्हिडिओत सांगतो. पण हे मंदिर अनेक वेळा पाडलं तरी हे मंदिर पुन्हा पुन्हा बांधलं गेलं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा 1951 साली 11 मेला हे मंदिर बांधून पूर्ण करण्यात आलं आणि त्यासाठी सरदार पटेलांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे आज या मंदिराचा जो विध्वंस झाला होता, या विध्वंसाला 1000 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कारण जानेवारी 1026 मध्ये महमूद गझनीनं हे मंदिर लुटलेलं होतं. आज जानेवारी 2026 मध्ये भारत सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं करतोय. म्हणजे एक प्रकारे भारत हे दाखवून देतोय की भारतावरती ज्यांनी हल्ले केले ते सगळे संपून गेले, पण भारत आजही तसाच उभा आहे जसा तो 1000 वर्षापूर्वी होता आणि असाच तो भविष्यात देखील उभा राहील.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी एक वाक्य बोलून गेले, जे आजच त्यांनी बोलले, ते अतिशय महत्वाचं आहे. ते म्हणाले की भारतावरती ज्या लोकांनी हल्ले केले ते सगळे इतिहासात संपून गेले, पण भारत मात्र इतिहासात कधीच संपला नाही. भारत तेव्हाही ताठ होता, आजही ताठ आहे आणि पुढेही राहील. त्यामुळे या नोटवरती सोमनाथ मंदिराचा हा इतिहास, सोमनाथ मंदिराच्या 1000 वर्षापूर्वी झालेल्या विध्वंसाचा हे इतिहासाची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.